फायनली एपिसोड बघून खूप छान वाटलं आणि इमोशनल मोमेंट आहे ऍक्च्युली. या आधीची मालिकांमध्ये मी कोकणातलीच दाखवली होती, आत्ताही आहे, पण ही गोष्टच अख्खी कोकणातली असल्यामुळे खूप मजा येते. तन्वीला याच्यामध्ये कोकणी भाषा नाही आहे. मी पण कधी मालवणीत फारशी बोलले नाहीये. माझ्या घरात प्रमाण मराठीच बोलली जाते, पण मला ती भाषा माहिती आहे, माझं त्या भाषेवर प्रेम आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. विसरू नको तुम्हाला या मालिकेचं नुकतंच स्क्रीनिंग आता इथे पार पडलंय आणि तन्वी, श्रेया आणि शाल्वा माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त आहे. येस, पण आधी तुलाच विचारायचंय, कसं वाटलं खरं तर एपिसोड बघून? खूप छान. इट इज सो गुड. खूपच सुंदर आहे आणि दोघांनी खूप छान काम केलं. येस, पण शाल्वा या तितका खट्याळ दाखवलाय, तो खरा तसाच आहे? नाही नाही, इज अ व्हेरी काम अँड व्हेरी शांत पर्सन लाईक दॅट. सो असा इतका हे तर नाही, असं आउट गोईंग नाही असं मला. असे तुलाही पटतंय असं ते शांत आहे तो? मी आत्ता जेवढा मी ओळखते तो शांत आहे बऱ्यापैकी. येस, पण तुला कसं वाटलं की तुझा एपिसोड पहिल्यांदा स्क्रीनवर पाहून? छान वाटलं, एकदम मस्त वाटलं मला. सगळेच आम्ही गेले 2 महिने काय काय करत होतो, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय, आणि सगळ्यांनी खूप कष्ट केले त्याच्यात. सो फायनली एपिसोड बघून खूप छान वाटलं आणि इमोशनल मोमेंट आहे ऍक्च्युली. हो, पण आता आम्ही एपिसोड मध्ये पाहिलं की आंबे चोरतोयस, हे तिकडे खरंच करण्यात आलं होतं असं किंवा कधी केलंस? हो, सीनसाठी तर करण्यात आलं होतं. आंबे पण लहानपणी चोरलेत बागेत जाऊन लोकांच्या, पण ते लहानपणी आता नाही. येस, आणि किती आमरस खाण्यात आलं? आमरस त्या दिवशी मी 3 वाट्या खरंच संपवला, म्हणजे अगदी खावा लागलाच होता, कारण सीनच होता, पण 3 वाट्या खाल्ला होता. येस, पण तुला फार जवळची वाटेल असेल ना, कोकणातली फायनली मालिका आहे तर किती आता कनेक्शन झालं या मालिकेचं? कनेक्शन तर म्हणजे मी कोकणचीच असल्यामुळे माझं नक्कीच आहे, कोकणाशीही आहे. या आधीची मालिकांमध्ये मी कोकणातलीच दाखवली होती, आत्ताही आहे, पण ही गोष्टच अख्खी कोकणातली असल्यामुळे खूप मजा येते, कारण कथानक कोकणाला घेऊनच अख्खं बांधलं गेलंय. असं नाही आहे की मुंबईत नंतर शिफ्ट होतात वगैरे. सो कोकणातली गोष्ट. येस, पण मला सांगा की आत्ता आम्ही बघतोय यात जशी आई शिक्षा देते तशी लहानपणी कोणती शिक्षा मिळाली होती? म्हणजे आम्हाला हो, अरे बापरे, मी तशी फार मस्तीखोर नव्हते, पण शिक्षा काय उठा बशा काढा किंवा कोंबडा करतात ते अगदीच रेअर, म्हणजे मला आठवतही नाही अशी शिक्षा कधी झालेली, पण झाली असेल तर तीच. येस. मला इंग्रजीच्या तासाला बाहेर उभं केलं होतं वर्गाच्या, कारण मी हसत होतो. मग आमच्या टीचर म्हटलं की वर्षभर बाहेर उभा राहा. मग मी बाहेर उभा राहायचो आणि पुस्तक घेऊन उभा राहायचो, पण ठीक आहे, मला मजा यायची, मी असं काही वाईट नव्हतं त्या. येस, पण आता ह्याच्यात आम्ही नॉनसेन्स शब्द हा ऐकतोय. मला सांग, बायको रागवल्यावर कोणता शब्द एक स्पेसिफिक म्हणते? नाही, असं काही नाही स्पेसिफिक शब्द. फार कमी रागवतेस ना? हो, फार कमी राहतो. थोडे कमी रागवते मी. येस, पण तो समज जर तू रागवली तर शाल्व कशा पद्धतीने असं असतं ना की तुला इम्प्रेस करतो, असं काय आहे त्याची ट्रिक? आय थिंक शाल्वला मला इम्प्रेस करायला लागतं. कसं इफ आय एम अपसेट देन ही गिव्स मी द स्पेस अँड देन लेटर आय ओनली गो टू हिम. सो तसं आहे जरा साधारण. असं काही इम्प्रेस करायचं वेगळं काही करायला लागत नाही. येस, पण आता दोघांनाही कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय देशील, आणि तुला ही जोडी किती आवडली? खूप खूप छान. म्हणजे आम्ही थ्रू आउट द प्रोसेस जेव्हापासून आम्ही ठाण्यात शिफ्ट झालं, सगळे आय एम सीइंग देअर एफर्ट्स आणि ते किती कष्ट घेत आहेत. सो ते सगळं दिसून येतं इथे आय थिंक. आणि दोघं इतके इट्स लाईक अ पझल, इतके परफेक्टली कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना. आय थिंक इट्स लुकिंग ब्युटिफुल ऑन स्क्रीन. खूप छान दिसतं. आणि म्हणजे डे 1लाच जसे आम्ही शिफ्ट झालो, आमची सोसायटी सेम आहे, पण त्यामुळे श्रेया आम्हाला सतत भेटत असते, आणि श्रेयाचं मला आत्ताही एपिसोड झाल्यानंतर तिलाच विचारावं असं वाटतं की श्रेया कसा वाटतोय, कारण ती असते, ती आम्हाला बघतीये रोज, आमची प्रोसेस बघतीये, आम्हाला पॅकअप नंतर आमचं काय होतंय बघतीये. सो तिला हे जास्त माहिती असेल, सो आम्ही तिला विचारतोय आधी. पण मला सांग की किती मेहनत घेतली या भूमिकेसाठी? मी असं ऐकलं वजन कमी केलं, जास्त केलं, असं काहीतरी आहे? नाही, वजन जास्ती कमी तसं नाही, जरा टोनिंग वरती काम सुरू होतं, मग थोडंसं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं, आणि मग आम्ही सगळ्यांनी हे टोन आणि लँग्वेज ह्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. सो मोस्टली मेहनत तिथेच होती सगळी. तन्वीने कोकणी भाषा शिकवली? तन्वीला याच्यामध्ये कोकणी भाषा नाही आहे. तन्वी मुंबईची लहान, पण तिने तुला शिकवली का?
नाही असं नाही, तिला पण नाही. येत नाही. मी पण कधी मालवणीत फारशी बोलले नाहीये. माझ्या घरात प्रमाण मराठीच बोलली जाते. पण मला ती भाषा माहिती आहे, माझं त्या भाषेवर प्रेम आहे. सो माझ्या बोलण्याला नकळत एक हेल असतो, तो होता इतकी वर्ष. कारण मी कोकणातलीच आहे. तो मुंबईत आणि पुण्यात राहून गेला होता. आता या मालिकेच्या निमित्ताने तो परत येतोय. सो माझं बोलणं ऐकतो कधीतरी तो. सो त्याला आय गेस ते टोन आणि तिच्या टोनॅलिटीज बऱ्याच तिने मला कधी ती बोलते ना, तर ते असे हेल येतात. आणि ते त्या प्रकारच्या बोलण्याचा अभ्यास करायचा होता आम्हाला किंवा ऐकायचं होतं सतत. तो त्याचा खूप उपयोग झाला. पण श्रेयासोबत तुझं बॉन्डिंग किती स्पेशल झालंय आता. खूप छान. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. म्हणजे इतकं की कधी पॅकअप होत असेल आणि आता खूप उशीर होत असेल तर श्रेया मला फोन करून विचारते, तू जेवणाचं काय आहे, नसेल तर घरी ये, जेवून जा. इतकं आमचं खूपच चांगलं आहे. येस, पण आता यांना शुभेच्छा काय द्यायच्या? त्यांचे कष्ट बघून आय ऑलवेज बिलीव्ह की हार्ड वर्क ऑलवेज पेज ऑफ. त्यांचे कष्ट बघून आय एम व्हेरी शुअर की हे तू काय काय खरं तर कष्ट पाहिले त्यांचे, यांचं इतकं जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून यांची धावपळ किती बघ. म्हणजे तन्वीचं ऑफकोर्स मी असं फर्स्ट हँड नाही पाहिलं, पण शाल्वाचं राईट फ्रॉम जेवणावरती कंट्रोल, त्याला इतकं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं जेवण आवडतं, पण ते कंट्रोल, जिमला शूट केल्यानंतर म्हणजे 12-13 शूट केल्यानंतर पण तो घरी येऊन जिमला जातो, सकाळी लवकर उठून जिमला जातो. सो ती पण आता जायला लागली, ते दोघंही जातात. सो दोघांनी तिथे कष्ट घेतले आणि शूटिंग आवर्स आय थिंक दॅट इज द मॅक्सिमम एफर्ट्स यू टेक. येस, पण आता काय शुभेच्छा द्यायच्या? तेच कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान होत आहेत आणि खूप मस्त मस्त होणारच आहे. सो येस, नक्कीच सगळं चांगलं होणार आहे. सो थँक्यू सो मच आणि आता भेटतच राहू. सो थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.